जय हरी. एकादश स्कंध भाग 59. आपण पाहतोय की नाथ महाराज साधकाच्या अंगी सद्गुणांची जोपासना करताना 14 सद्गुणांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये आपण ऐकलं सत्संग, नम्रता, दया, मैत्री, श्रद्धा, सुचिरभूतता आणि तितिक्षा. आता आज 9वा सद्गुण ते म्हणजे मौन. याविषयी नाथ महाराज काय सांगतात ते ऐकूया. मौन हे खऱ्या साधकाचं मोठं लक्षण आहे. आपलं मौन सोडून लोकांशी वादविवाद करावा म्हणलं तर साधकास ते शक्य होत नाही. कारण वादविवाद करण्यास घट्ट देहाभिमान असावा लागतो. तर तो सद्गुरूंनी त्याच्या बाबतीत शब्दासगट धुवून काढलेला असतो. खऱ्या साधकाचा अनुभव असा की श्री सद्गुरूंचं वचन कानी पडताच स्तुती आणि निंदा दोन्ही गिळली जातात आणि शब्द बोलणं बंद पडून ते वचन हृदयात परिपक्व होतं. आता याच्यामध्ये द्वंद्व राहत नाही. नेमके कोण ते एक अद्वैती आणि एक द्वैती, या दोघांचं असं ठरलं की तत्त्वज्ञानावर चर्चा करायची. वेळ ठरवली, जागा ठरवली आणि द्वैतीवाल्यांनी अद्वैतीवाल्यांना निमंत्रण दिलं की उद्या इतके वाजता या ठिकाणी चर्चा करण्यासाठी या. द्वैती सगळे जमले, अद्वैतीमधला कुणीच गेला नाही. मग ती वेळ संपून गेली. द्वैती भांडायला आले. का म्हणे आम्ही ठरवलं होतं, तुम्हाला चर्चा करायला बोलवलं होतं, तुम्ही आला नाहीत. तेव्हा अद्वैती म्हणे चर्चा करण्यासाठी 2 लागतात. आम्ही 2 बघतच नाही, 2 नाहीतच. जे काय आहे ते सगळं एकच आहे आणि स्वतःशी बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. कारण बोलण्यासाठी सुद्धा काहीतरी लागतं. ते काहीतरी वेगळं काहीच नाही आहे. कारण त्या अद्वैतामध्ये वेगळेपणा नाही, म्हणूनच त्याला अद्वैत म्हणलं जातं. आणि म्हणूनच जेव्हा सद्गुरूंचं वचन या साधकाच्या कानी पडताच स्तुती आणि निंदा ती दोन्ही गिळली जातात आणि शब्द बोलणं बंद पडून ते वचन हृदयात परिपक्व होतं. म्हणजे त्या वचनाचा साक्षात अनुभव येतो. त्यामुळे कुणाचे अवगुण बोलायला जावं तर त्याच्या हृदयात आपलंच रूप दिसतं. जसं आपण बघितलं की भागवतामध्ये यशोदा मैयाला श्रीकृष्णांनी मुखामध्ये आ करून दाखवलं, तर तिला त्या मुखामध्ये तर सगळं दिसलंच, पण त्यासोबतही तिला तिचंही रूप त्याच्यामध्येच दिसलं. असं ज्याच्याबद्दल आपण ज्याचे अवगुण बोलणार आहोत त्याच्या हृदयात आपलंच रूप दिसतं, आपणच असल्याचं आढळतं. म्हणून कुणाचा उणेपणा बोलू जाता गुरुवाक्याच्या अनुभवानं मौन पडतं. बरं, कुणाचे गुण पाहून त्याची स्तुती करावी म्हणलं तर स्तव्य, स्तवन करणारा आणि स्तवन ही तिन्ही मीच असल्यानं तिथेही मौन पडतं. कारण आपणच आपली स्तुती करणं म्हणजे पूर्ण मूर्खपणा आहे. आत्मा सगळ्या ठिकाणी व्यापून आहे. तो स्वयंप्रकाश आहे. जे दिसतं ते सर्व त्याच्या प्रकाशानंच दिसतं. ही आत्मसाक्षात्काराची युक्ती श्री सद्गुरू दाखवून देतात. श्रद्धेनं ती अंतःकरणात स्थिर झाली म्हणजे खरा साधक निंदा आणि स्तुती वाचेनं बोलतच नाही. नवे त्याला त्या दोन्ही गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. परमार्थ दृढ व्हावा म्हणून काही सुखसंवाद करावा म्हणलं तर श्री सद्गुरूंच्या भाषणापुढे वेदशास्त्रांचं वचन लटकं पडतं. तिथे स्वतःला बोलण्याची प्रवृत्तीच होत नाही. अशा रीतीनं स्तुती, निंदा, वाद आणि संवाद सगळेच बंद पडतात. या महामौनानं साधकांना अतिशुद्ध परमानंद प्राप्त होतो.
आता 10वा सद्गुण तो म्हणजे स्वाध्याय, स्व अध्याय. हे महामौन साधण्यासाठी श्री सद्गुरू वेदाध्ययन करून घेतात. उपनिषदातील गूढ अर्थाची फोड करून त्याचं मर्म समजावून देतात. याहीपेक्षा एक महामौन आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण होय. नामाची अखंड गर्जना करत राहिलं तर संपूर्ण वेदार्थ त्याच्यापुढे हात जोडून उभा राहतो. ज्याची वाणी निरंतर रामनामाचं स्मरण करते त्याच्या पायी तीर्थे लोटांगण घालण्यास येतात. मोठमोठे देव येऊन त्याच्या पाया पडतात आणि स्वतः यम त्याच्या पायांचं तीर्थ आदराने घेतो. रामनामाचं स्मरण म्हणजेच महामौन आहे. म्हणून राम नाम ज्याचे मुखी तो नर धन्य. किती लोकी? तिन्ही लोकी. कारण त्याच्या मुखामध्ये जे नाम आहे त्या नामाचं महात्म्य, त्याचं वर्णन करायला गेलं तर तिन्ही लोकांमध्ये त्याला धन्यता मानलेली आहे. वेदानं देखील नामाची स्तुती केली आणि ती स्तुती केली असल्यानं भगवंताचं नामस्मरण हेच शुद्ध वेदाध्ययन समजावं. आता तात्पर्य काय? तर वेदांचं अध्ययन किंवा नामस्मरण हे स्वाध्यायाचंच लक्षण होय. जसं जसं साधक नामस्मरण करत जातो, सुरुवातीला तो वैखरी वाणीने करेल, म्हणजे तो म्हणेल ते इतरांनाही ऐकू जाईल आणि त्यालाही ऐकू जाईल. पण जेव्हा वैखरी वाणीमध्ये सातत्य राहतं मग ते नाम मध्यमा वाणीपर्यंत जातं, म्हणजे कंठस्थ होतं. आपण काही वयस्कर व्यक्तींच्या कंठाकडे जर लक्ष दिलं तर त्यांचं मुख बंद असतं पण कंठ हललेला असतो. ती हालचाल त्या नामाची कंठस्थ झालेली असते, म्हणजे मध्यमा वाणीपर्यंत जाते. आणि जर मध्यमा वाणीपर्यंत गेलेल्या नामामध्येही परत सातत्य राहिलं तर ते नाम हृदयस्थ होतं, म्हणजे पश्यंती वाणीपर्यंत जातं. आता पश्यंती वाणीमध्ये गेलेल्या नामाला मुद्दाम उच्चार करावा लागत नाही. कुठेही म्हणजे हरिबोला देता, हरिबोला घेता, उठता बसता हरिबोला, हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, ही अशी परिस्थिती की कुठेही तुम्ही असाल तरी ते हृदयस्थ असणारं म्हणजे पश्यंती वाणीमधलं नामस्मरण हे अव्याहतपणे चालू असतं. एकदा एक राजा, त्याची राणी पत्नी खूप भक्तिभावाने देवाचं नामस्मरण करायची. तिला वाटायचं की राजाला एवढं सगळं मिळालेलं आहे तर राजाने नामस्मरण करावं, देवाचं नाव कधीतरी घ्यावं, कधीतरी घ्यावं. ती खूप आग्रह करायची, पण राजा फार हुशार होता. अर्थात नवरा हुशार असतोच बायकोपेक्षा असं म्हणलं जातं, आणि तो तर राजा होता. तो राणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. आता राणीच्या मनामध्ये होतं की एकदा तरी याच्या मुखातून भगवंताचं नाम निघावं. आणि एके दिवशी राजा गाढ झोपलेला असताना त्याच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याचं नाव चुकून त्याच्या वैखरी वाणीतून निघून गेलं. आणि राणी तेव्हा जागी होती. राणीने ऐकलं की तो राम नाम घेतोय. राणीला इतका आनंद झाला. दुसऱ्या दिवशी तिने सगळ्या लोकांना बोलवलं, आमंत्रण दिलं, सगळ्यांना जेवायला आग्रहाने. पण राजाला कळेना की आज तर काही हे नाही, कुणाचा वाढदिवस नाही, काही नाही, कोणता सण नाही, समारंभ नाही. मग राणीने एवढा मोठा कार्यक्रम का बरं ठेवला असेल? आणि सगळे लोक जेव्हा जेवायला बसले त्यावेळेस राणीने सगळ्यांसमोर सांगितलं, ही एवढी मोठी दावत कशासाठी दिली? तर जी माझी इच्छा होती की माझ्या पती परमेश्वरांच्या मुखामध्ये एकदा तरी रामनाम यावं, त्यांच्या मुखातून रात्री राम निघून गेला आणि त्याच क्षणाला राजाचा मृत्यू ओढवला. का?
कारण राजांनी रामाला हृदयस्थ ठेवलेला होता, जपून ठेवलेला होता, पश्यंती वाणीमध्ये जपला होता. आणि ज्या वेळेस राजाला समजलं की माझ्या पश्यंती वाणीमधला हृदयातला राम मुखावाटे बाहेर गेला, तर आता मला जगण्यात अर्थ नाही, आणि राजा मरण पावला. म्हणजे नामाचं सामर्थ्य त्याच्यावर तुमचा भाव किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. जसं आपण वाल्या कुळ्याचं बघतो की त्याला देवर्षी नारद भेटले आणि राम म्हणाले, पण त्याला त्याच्या सवयीप्रमाणे, वृत्तीप्रमाणे, स्वभावाप्रमाणे मारा 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 म्हणायची सवय होती. तर तो म्हणाला, मला तर राम येत नाही. देवर्षी नारद म्हणाले, तू 3 वेळा मारा मारा म्हण, त्याच्यामध्ये बरोबर माझ्या रामाचं नाम येतं. आणि म्हणून ज्या पद्धतीने भगवंताचं आपण नामस्मरण करू, नामाची स्तुती केली की भगवंताचं नामस्मरण हे शुद्ध वेदाध्ययन समजावं, वेगळं काहीही करायची गरज नाही आहे. म्हणून कलियुगामध्ये नामजागृती करणं किंवा नामस्मरण करणं याच्या पलीकडे कोणतेही कार्य करण्याची गरज नाही. जय हरी.